नमस्कार, वीणाज किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला, आज आपण ना एक शिपी बनवतोय मालवणी पद्धतीने. तर बघा, मोठमोठे असे मुळे आणलेत. ह्याला खुबे सुद्धा तुम्ही म्हणू शकता. त्याआधी पहिले आपण ना स्वच्छ असे धुवून घेऊया आणि नंतर मी ना ह्यांना 15 मिनिटासाठी फ्रीझरमध्ये ठेवणार आहे. तर इथे बघा आपल्याला लागणार एक वाटण, जे मालवणी वाटण म्हणतो ते आपण. तर आपण कांदा बघा चांगला जर असा भाजून घेतला पहिला आणि त्यानंतर ह्याच्यात आलं आणि लसूण टाकली आहे. तीही चांगली अशी मस्तपैकी परतून घेऊया आणि नंतर साईडने थोडंसं तेल टाकूया आपण. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. इन्स्टा FBला असाल तर फॉलो करायला विसरू नका. तर इथे बघा मी मस्तपैकी असा कांदा परतून घेतला. कलरसुद्धा त्याचा चेंज झाला आहे बघा. आता ह्याच्यात आपण खोबरं टाकूया. सुकं खोबरं असलं तरीसुद्धा चालेल. माझं हे ओलं खोबरं आहे, मी ओलं खोबरं टाकते. आणि बरेच जण विचारतात की ह्या वाटणाचं प्रमाण काय. तर मी म्हणेन 2 वाट्या जर खोबरं असेल ना तर तुम्ही अर्धी वाटी कांदा वापरला तरी चालेल. म्हणजे असंच साधारण असतं, कारण खोबऱ्यापेक्षा कांदा थोडा कमी पाहिजे. तर इथे वाटण बघा मस्तपैकी आपलं भाजून झालं आहे. आता मी हे जे मुळे आहेत ना ते मी फ्रीझरमधून बाहेर काढलेत. आता तुम्हाला दाखवते बघा. ह्याची पटापट तोंडं उघडतात. तर किती पटापट मी हे करल ते येते बघा. म्हणजे थोडक्यात आम्ही साफ करण्याला करळणं म्हणतो ह्या खुब्यांना. तर बघा मी असं पण तुम्हाला दाखवते. हे बघा, अशी तोंड उघडलेली असतात. अशी पण आपण हाताने पटकन खोलू शकतो त्यांना. म्हणून तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवा, म्हणजे तुमचं काम पण सोपं होईल. आता आपल्याला एक शिपी बनवायची. तर एका साईडचं सगळं मांस मी एका शिंपलीमध्ये घेते बघा. आणि दुसरा जो भाग आहे ना तो काढून टाकणार आहे. म्हणजे आपल्या भांड्यामध्ये किंवा जे आपण शिंपल्यांचं बनवणार आहोत ना, थपथपं म्हणा किंवा पातळ असं रस्सा बनवाल तुम्ही, तर त्याच्यात अडचण नको आहे. तर इथे बघा आपण फोडणीची तयारी केली आहे. तर फोडणीमध्ये आपण तेलात कांदा टाकला आहे, थोडासा मालवणी मसाला टाकला आहे, करपू नये म्हणून थोडंसं पाणी टाकलं आहे, छान मसाला फिरवून घेतला आहे. तुम्हाला असं दिसेल की हा मसाला करपला आहे म्हणून, पण स्टीलमध्ये ना स्टील पटकन गरम होतं, त्याच्यामुळे काळपटपणा दिसतो पण करपलेला नसतो. तर आता आपण वाटण टाकलं. वाटण आपल्याला असं काय तेलाबिलात परतायचं नाही आहे. माझ्या जेवणात नेहमीच तेल कमी असतं. तर आणि तेल पण कमीच वापरायचं, कारण सगळ्यात जास्त ते आपल्याला शरीराला चांगलं आहे. तर इथे बघा आपण साफ केलेले ते शिंपल्या टाकल्यात, म्हणजे एक शिपी आपण टाकतोय ह्याच्यामध्ये. तीही चांगली अशी वाटणात फिरवून घेतोय बघा. आता घट्ट पातळ शिजण्यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे, ते पण मी तुम्हाला दाखवते. तर मी ह्याच्यात टाकणार आहे बटाटा. ह्याच्यात वांगं टाकलात तरीसुद्धा खूप छान चवीला लागतं. तर इथे मी बटाटा टाकला आहे. आणि पहिलं आपण ना ह्या शिंपल्यांमधचं पाणी असतं तर ते टाकूया आपण, म्हणजे काठ म्हणतो आम्ही त्याला. आणि हे जे तळाचं असतं ना, तळाला वाळू वगैरे असते, हे सगळं फेकून द्यायचं. वरचं पाणी आतमध्ये ओतायचं. जसं खेकड्याच्या पायाचं आपण पाणी घेतल्यावर टेस्ट येते ना खेकड्याच्या रश्श्याला, तसंच शिंपल्यांचं एक शिपी बनवतो ना त्याला ह्याच्यामुळेच चव येते. तर आपण ते पाणी टाकलं आहे. आपल्याला दुसरं पाणी टाकावं लागलं नाही आहे बघा. पहिला बटाटा आपण शिजवून घेतला आहे. आता ह्याच्यात आपण ना चवीपुरतं मीठ टाकायचं. मीठ थोडंच टाकायचं, कारण शिंपल्या खारट असतात. आणि कोकम टाकायचं. बटाटा शिजल्यावर कोकम टाकलं ना की मग बटाटा चांगला शिजलेला असतो आतमध्ये. तर आता आपण झाकण ठेवलेलं परत थोडा वेळ, आणि मस्तपैकी मी भातावर असा रस्स्या टाईप एकच थपथपं केलेलं. तर थोड्या वेळाने ते हे खूप घट्ट होणार आहे. जसंही थंड होणार तसं बघा दिसते ना तुम्हाला. अजून थोड्या वेळाने अजून घट्ट दिसणार आहे. म्हणजे हे दोन्ही सोबत तुम्ही खाऊ शकता, चपाती आणि